नमस्कार, मी मधुरा. झी24 तास मध्ये आपलं स्वागत. हितगुज मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत स्टेम सेल थेरपी एक वरदान ह्या विषयावर. आणि ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले डॉक्टर अनंत बागुल. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर अनंत बागुल यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर बागुल हे पुण्यातील नामवंत अस्थिशल्य विशारद असून ते चैतन्य रुग्णालय आणि स्टेम सेल संस्था इथे कार्यरत आहेत. केवळ भारतातच नाही तर विदेशातही त्यांची ख्याती पसरली आहे. डॉक्टर बागुल यांचं वैशिष्ट्य म्हणजे निशुल्क शिबिरं घेऊन त्यांनी पोलिओच्या रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रियाही केल्यात. डॉक्टर बागुल यांनी इलिझारोव्ह ही शस्त्रक्रिया प्रथम महाराष्ट्रात सुरू केली. 2009 पासून पुण्यामध्ये स्टेम सेल थेरपीची सुरुवात त्यांनी केली आणि अनेक रुग्णांना जीवनदान दिलं. परदेशातील रुग्णही डॉक्टर बागुल यांच्या सेवेचा लाभ घेण्यासाठी इथे येत असतात. चैतन्य हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रातील अनेक नामवंत डॉक्टर इथे रुग्णांवर उपचार करतात. डॉक्टर बागुल यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे त्यांना प्रेस्टिज लाईफ टाईम मेंबरशिप फॉर इलिझारोव्ह सर्जरी हा पुरस्कारही मिळालाय. डॉक्टर बागुल यांच्या या प्रदीर्घ अनुभवाबद्दल आपण अधिक जाणून घेऊयाच. तसंच तुम्हालाही याबाबत काही शंका किंवा प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-221010 वर संपर्क साधून डॉक्टरांना थेट प्रश्न विचारू शकता. तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत. आणि स्टेम सेल थेरपी आपण मागच्या वेळेसही त्याच्याबद्दल बोललो होतो. स्टेम सेल थेरपी म्हणजे काय ह्याच्याबद्दल आधी थोडक्यात सांगा. मागच्या कार्यक्रमामध्ये स्टेम सेल म्हणजे नक्की काय आहे, त्याची गुणवत्ता काय आहे आणि त्याचे बेसिक कॅरेक्टरिस्टिक काय हे आपण बघितलं होतं. आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे आजार आणि त्यांचे रुग्णांचे अनुभव याबद्दल आपण सविस्तर याच्या पुढे चर्चा करू. तर मी कार्यक्रमाला सुरुवात करतोय. असं म्हणतात की स्टेम सेल हे पुनर्जीवनशास्त्र आहे की नवीन पेशींची निर्मिती आणि पेशंटच्या रुग्णाचे आजार बरे करणे, यालाच स्टेम सेलचं वैशिष्ट्य म्हटलं तरी चालेल. आपल्याला माहिती असेल मेंदूचे बरेचसे आजार आहे की ज्याच्यामध्ये सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम वगैरे. तर ह्या आजारामध्ये नवनिर्मिती होत नसल्यामुळे हे आजार युजली परमनंट असतात. बरोबर. पण स्टेम सेलचा आपण योग्य वापर जर केला तर ह्या आजारावर आपल्याला निश्चितपणे उत्तर आपल्याला मिळू शकतं. थोडक्यात मी विषयाकडे वळतो. स्टेम सेल हे जे आहे ते मूळ पेशीत, ज्या पेशी मुळे आपापल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींची निर्मिती तयार करता येते आणि पेशंटच्या नवीन पेशींची निर्मिती झाली की आजार उत्तर मिळतं हे म्हटलं तरी चालेल. आपण पुढे बघू की स्टेम सेल ह्या दोन प्रकारच्या असतात. एक तर दुसऱ्या गर्भाच्या स्टेम सेल्स किंवा आपल्या शरीरामधल्या स्टेम सेल. आपण बघत असाल या डायग्राम मध्ये बोन मॅरो किंवा अस्थि मगज हा सगळ्यात चांगला सोर्स आहे स्टेम सेल्सचा. पण आपल्या अस्थिमज्जाच्या जर पेशी जर आपण वापरल्या तर बऱ्याचशा आजारावर त्याचं उत्तर किंवा नवपेशींची निर्मिती मिळू शकते. आपण पुढे बघत असालच तर भ्रूण पेशींपासून कॉर्ड किंवा अम्बिलिकल कॉर्ड किंवा नाभीच्या पासून किंवा इतर अस्थिमज्जापासून आपल्याला स्टेम सेल मिळवता येतात. सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे आपल्या रुग्णांचे अस्थिमगज आपण इंजेक्शनद्वारा काढून घेतो, त्याचं पृथक्करण करतो आणि पृथक्करण केल्यानंतर ज्या मूळ पेशी आहेत किंवा प्लुरिपोटंट स्टेम सेल्स या आपण मणक्यामध्ये इंजेक्शन देऊन त्याची आपण इलाज करतो. आपण थोडक्यात पुढचं एक्झाम्पल मी पुढचं तुम्हाला देऊ इच्छितो की स्टेम सेल हे आता नवीन तंत्रज्ञान आहे. सर्वसाधारण डॉक्टर हे वापरू शकत नाहीये. आमच्या संस्थेकडे CTRI आणि clinicaltrial.gov ही अमेरिकन इंटरनॅशनल संस्थेचे प्रमाणपत्र असल्यामुळे आमच्या एकूण जवळपास 16 ते 18 ट्रायल्स आमच्या तिथे रजिस्टर्ड झालेले आहेत आणि त्याच्या कार्यप्रणालीनुसार आपण स्टेम सेलचा वापर करत असतो. आपण बघत असाल की क्लिनिकल ट्रायल नावाची जी पर्टिक्युलर ICMR संस्था आहे त्यामध्ये आपले 18 ट्रायल जवळजवळ रजिस्टर्ड आहेत. इतकंच नाही तर मग clinicaltrial.gov या जगमान्य संस्थेमध्ये देखील आमचे ट्रायल्स रजिस्टर्ड आहे आणि त्यांच्या मेथोडॉलॉजीनुसार किंवा SOP नुसार आपण त्यांचं
काम करत असतो आपण. नक्कीच. डॉक्टर, आपल्याला फोन कॉल सुरुवात झाली, पण पहिल्यांदा फोन घेऊया आणि पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. अवश्य. पुण्यावरून चेतन यांचा फोन आलेला आहे. विचारा, काय प्रश्न आहे? नमस्कार. नमस्कार चेतन, बोला. चेतन, तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि थेट प्रश्न विचारा डॉक्टरांना. हॅलो. हा, विचारा. चेतन, थेट प्रश्न विचारा. चेतन बोलतोय मी. हा, बोला. हा डॉक्टर, मी माझं एक 6 वर्षा पहिलं ब्रेन सर्जरी झाली होती. ओके. हा हा. तर मला त्याच्याबद्दल विचारायचं होतं. तर त्याच्यामुळे माझं लेफ्ट साइड पॅरलाइज झालं सर्जरी नंतर. बरं. तर त्याच्यात बऱ्यापैकी म्हणजे 50% इम्प्रूव्हमेंट आहे, पण त्याच्यानंतर हातामध्ये माझ्या लेफ्ट हँड मध्ये अजून इम्प्रूव्हमेंट नाहीये. बरं. तर त्याबद्दल तुम्ही काय हेल्प करू शकता? बरं, नक्कीच नक्कीच. चांगला प्रश्न आहे हा. मेंदूचं एक वैशिष्ट्य आहे, मेंदू हा अतिशय नाजूक असतो. मेंदूच्या पेशी जर जर खराब झाल्या ऑपरेशनच्या दरम्यान, त्याची नवनिर्मिती होत नाही किंवा सेल्फ रिन्युअल होत नाही. यामुळे पॅरालिसिस युजली होतो आणि तो परमनंट असतो. बरोबर. स्टेमचा जर आपण वापर केला तर नवीन पेशीची निर्मितीमुळे देखील आम्हाला बऱ्याचशा चांगले रिझल्ट मिळालेले आहेत. बरोबर. आता मी काय व्हिडिओ नंतर दाखवणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की नवपेशींची निर्मिती झाल्यामुळे पेशंटमध्ये क्लिनिकल इम्प्रूव्हमेंट येते आणि पॅरालिसिस बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमी होऊ शकतो आपला. नक्कीच. आणि ह्याच अनुषंगाने मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा वाटतो. स्टेमसेल थेरपी किंवा मूळ पेशी उपचार पद्धतीमुळे कोणकोणते आजार पूर्णतः बरे होऊ शकतात? मेंदूचे आजार, सेरेब्रल पॉल्सी, बरं, पॅराप्लेजिया, हेमिप्लेजिया किंवा स्ट्रोक. आता यांनी प्रश्न विचारला मिस्टर चेतन याच्याच बद्दल. तसं म्हणा, किंवा मोटर न्यूरॉन डिसीज असेल, अल्झायमर, ऑटिझम, हे मेंदूच्या विषयाचे बरेचसे आजार. इतकंच नाही तर किडनी फेल्युअर, लिव्हर फेल्युअर, सगळ्यात महत्वाचे म्हणजे डायबिटीस, यामध्ये देखील आम्ही बघितलंय की पेशंटमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आलेली आहे. बरं. डॉक्टर, अजून एक फोन आलाय, आपण फोन घेऊया. कोल्हापूरवरून विक्रांत यांचा फोन आलाय. विचारा, काय प्रश्न आहे? हॅलो सर, नमस्कार. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा आहे की स्टेमसेल थेरपीसाठी साधारणपणे किती खर्च येऊ शकतो? बरं. स्टेमसेलचा खर्च आजारावरती डिपेंड असतं का हे खर्च? स्टेमसेल हा जो स्टेमचा खर्च जो आहे तो आजारावरचा, की किती प्रमाणात मोठा आजार आहे, किती स्टेमसेलचा वापर करावा लागेल, कोणत्या पद्धतीचा वापर करावा लागेल, यावर खर्च असतो. चीनमध्ये जवळजवळ 18 ते 22 लाखाचा खर्च जरी असला तरी आमच्याकडे खूपच कमी खर्च आहे त्याचा. साधारणतः 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख याच्या आतमध्ये आम्ही सगळं बसवायचा प्रयत्न करतो. आजारावर खर्च थोडाफार कमी जास्त होऊ शकतो. नक्कीच. मात्र कधी कधी बऱ्याचदा असं होतं की स्टेमसेल्स घेण्यासाठी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडनं स्टेमसेल्स घ्याव्या लागतात. मग अशा वेळेस खर्च वाढतो का? इट डिपेंड्स ऑन पेशंट टू पेशंट की आजार कोणता आहे. स्वतःच्या स्टेमसेल घेतल्या तर खर्च कमी येतो. कारण की सिबलिंग मध्ये घेऊ शकतो, मात्र बऱ्याचदा आजकाल सिबलिंग्स नसतात, तर त्यावेळी काय करता येईल? HLA मॅचिंग करून त्यानुसार आपल्याला स्टेमसेलची सिलेक्शन करता येतं. बरं. त्याचबरोबर अजून मूळ पेशी अंतर्गत कोणकोणत्या चाचण्या करणं फार महत्वाच्या आहेत? क्लिनिकल ट्रायल नुसार ज्या काय चाचण्या अंतर्भूत केलेल्या आहेत, MRI, पेट स्कॅन, नर्व कंडक्शन स्टडी, EMG, हिमोग्रॅम, इन्फेक्शन प्रोफाईल, हे आणि व्हेरियस क्लिनिकल पॅरामीटर्स. तर ते आपण जर व्यवस्थित मॉनिटर केले तर याचा फायदा असा असतो की नंतर किती फरक पडलेला आहे, किती सुधारणा झालेली आहे, त्याचा आपल्याला थोडक्यात म्हणजे मेजरमेंट घेता येतं. वी कॅन म्हणजे हिस्ट्री चेक करून आपण बघू शकतो. हिस्ट्री, एक्झामिनेशन, इन्व्हेस्टिगेशन्स, पर्सेंटाईल वाईज आपल्याला इम्प्रूव्हमेंट आम्हाला दाखवता येते. नक्कीच डॉक्टर, मला याबद्दल अजून जाणून घ्यायचं, पण एक छोटासा ब्रेक घेऊया, पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. हितगुज मध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय स्टेमसेल थेरपी एक वरदान ह्या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अनंत बागुल. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, तुम्ही आता म्हणालात की टेस्ट करणं फार महत्वाचं असतं. टेस्ट केल्यावरती आपल्याला कळतं की एक्झॅक्टली काय काय पॅरामीटर्स आपल्याला बघायचे असतात. त्याचबरोबर
ह्या उपचार पद्धती आतापर्यंत बऱ्याचदा यशस्वी ठरलेल्या आहेत. तुम्ही आतापर्यंत 600 पेक्षा जास्त स्टेम सेल थेरपी केलेल्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल? अवश्य. मी 600 ते 800च्या वरती झालेले आहेत केसेस आणि आम्ही क्लिनिकली केअरफुल मॉनिटरिंग करून यांचा सगळा अभ्यास करत असतो. मी तुम्हाला काही एक्झाम्पल दाखवतो की स्टेम सेलची उपयुक्तता किती आहे आणि किती प्रमाणामध्ये आपल्याला फरक आपल्याला करता येतो. थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो. आता पहिलं जे व्हिडिओ जो आपण दाखवतोय हा 8 वर्षाचा मुलगा आहे, पण त्याला बोलता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, कंबर पकडता येत नव्हती, बसताना देखील त्यांना त्रास होता. यामध्ये मेंदूमध्ये अशक्तपणा, ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे या पेशंट बघत असाल की याला कंबर पकडता येत नाही, पाय पकडता येत नाही, वाकडेपणा आहे. साधारणतः एक 6 महिन्यानंतर आपण बघत असाल त्याच्या पायामध्ये, कमरेमध्ये लक्षणीय फरक पडलेला आहे. तो आपल्याला इंडिपेंडंट आपल्याला पाहायला होतो. आणखी एक्झाम्पल, साधारणतः एक 14 वर्षाच्या मुलामध्ये ज्याच्यामध्ये पायामध्ये वाकडेपणा, अशक्तपणा, लॉस ऑफ कोऑर्डिनेशन, लॉस ऑफ कंट्रोल आणि चालता न येणं, यामध्ये आम्ही स्टेम सेलची वापर केला. स्टेम सेल वापर केल्यानंतर पायामध्ये ताकद आली, कडकपणा आला आणि त्याला इंडिपेंडेंटली हळूहळू चालता यायला लागलं. बरोबर आहे. आणखी एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पायनल कॉर्ड इंजुरी. खूप मोठा सब्जेक्ट आहे. स्पायनल कॉर्ड इंजुरी नंतर पॅराप्लेजिया जर झाला तर रुग्णाला आयुष्यभर पॅराप्लेजिक राहावं लागतं. पण स्टेम सेलने देखील त्याची उपयुक्तता याच्यामध्ये देखील हे प्रूव्ह केलेली आहे. हा बघा असाल, हा 55 वर्षाचा माणूस स्पायनल कॉर्ड इंजुरीमुळे 4 वर्ष तो झोपून होता. आम्ही स्टेम सेल वापरल्या. स्टेम सेल वापरल्यानंतर पायाच्या स्पायनल कॉर्ड मध्ये नवीन पेशींची निर्मिती झाली आणि पायामध्ये ताकद आली. आपण बघत असाल की या रुग्णामध्ये लक्षणीय सुधारणा आम्हाला दिसून आलेल्या आहे. 4+ इम्प्रूव्हमेंट पायामध्ये दिसून आली. हा माणूस आता इंडिपेंडंट कामं करतो, पानाची गादी चालवतो आणि स्वतःचं आयुष्य जगतोय. तिसरं असं म्हणजे ऑटिझम. ऑटिझम म्हणजे अंतर्मुख मूल. बरोबर. त्याच्यामध्ये त्याचं सोशल मग्न असतात. अशा वेळी देखील बघितलंय की फ्रंटो टेम्पल रिजन मध्ये जर का स्टेम सेल आपण दोष जो आहे तो आपल्या स्टेम सेलमुळे लिलाया दूर करता येतो. आणि मग ते बहिर्मुख होतात, सोशली कॉन्टॅक्ट करायला लागतात, त्यांच्या हायपर ऍक्टिव्हिटी, व्हायलेंट बिहेवियर हे देखील आपल्याला कंट्रोल करता येतं, हे बोलायला देखील लागतात. म्हणजे जे ऑटिझम मध्ये कधीच शक्य होत नाही ते स्टेम सेल थेरपी केल्यानंतर नक्कीच शक्य होऊ शकतं. डॉक्टर, आपल्याला फोन आलेला आहे, आपण तो फोन घेऊया आणि पुन्हा एकदा तुमच्या केसेसकडे वळूया. विलास बोलतायत, विचारा प्रश्न काय. हॅलो, नमस्कार. मी विलास पालथे पुण्याहून बोलतोय, कोथरूडवरनं. बोला. माझा प्रश्न असा आहे की या ट्रीटमेंटसाठी किमान अमुक वय, कमाल अमुक वय अशी काही त्याला बंधन आहे का? अशी बंधनं काय नाहीयेत, पण असं म्हणतात की जितका छोटा मुलगा असतो तितका छोटा मुलगा असेल तितका मेंदू कोवळा असतो आणि त्याला ग्रोथचं पोटेन्शियल असल्यामुळे नवीन पेशींची जी कार्यक्षमता आहे ही त्यामुळे जास्त असते. जितका छोटा मुलगा किंवा जितका आपण लवकर उपचार सुरू करू तितकी इम्प्रूव्हमेंट चान्सेस तुम्हाला जास्त मिळतात. अर्थातच. आणि अर्थात ते कोवळं असल्यामुळे कुठेतरी आपल्यालाही असं वाटतं की त्याला पुन्हा एक जीवन द्यावं. आणि अशाच काही तुम्ही केसेस अजून केलेल्या आहेत, त्याबद्दल काय सांगाल? एक आणखी आजार आहे मस्क्युलर डिस्ट्रॉफी. अतिशय गंभीर आजार आहे, जेनेटिक डिसऑर्डर. असे देखील रुग्ण आमच्याकडे आले, आम्ही स्टेम सेलचा त्यात उपयोग केला आणि आपण बघत असाल की ही जी स्पेसिफिक केस आहे ती LGMD, लिम्ब गर्डल मस्क्युलर डिस्ट्रॉफी. त्यामध्ये कमरेचा कमजोरी खूप असते, पेशंटला काही वर्षांत चालता येत नाही. अशा रुग्णावर देखील आम्ही इलाज केले. त्याच्यामुळे देखील असं आढळलं की स्टेम सेलमुळे बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये याची इम्प्रूव्हमेंट आली आणि ह्या मुलाला आता बसता येतं, चालता येतं. ही टीचर आहे, ती परत जॉईन झाली आपल्या प्रोफेशनला आफ्टर अराउंड 7 or 8 months. मोटर न्यूरॉन डिसीज हा अतिशय गंभीर आजार आहे. एकदा मोटर न्यूरॉन डिसीज झाला की हातापायाचे, कमरेचे, छातीचे स्नायू खराब होऊन 1.5 ते 2 वर्षामध्ये पेशंट युजली एंड स्टेजला पोहोचतो.
अशामध्ये देखील आम्ही स्टेम सेल वापरल्यात आणि मग नवीन पेशीची निर्मिती झाल्यानंतर तुम्ही बघत असाल त्याच्यामध्ये हातामध्ये, पायामध्ये, बोलण्यामध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आलेली आहे आणि हेच खरं स्टेम सेलचं वैशिष्ट्य म्हटलं तरी चालेल. अर्थातच, आणि हे स्टेम सेलचं वैशिष्ट्य आहे आणि त्याचबरोबर तुम्ही उपचार केलेले आहेत त्याच्यावर, त्यामुळे 100% रिझल्ट हा मिळालेला आहे. मात्र बऱ्याचदा असे लोकांना गैरसमज आहेत किंवा स्टेम सेल्स बद्दल अजूनही तेवढी जागरूकता पसरलेली नाहीये. ही उपचार पद्धती किती यशस्वी ठरलेली आहे त्याबद्दल काय सांगाल? ही नव पद्धती असल्यामुळे बऱ्याचशा लोकांचे गैरसमज आहे. ही पद्धती अजूनही सुरुवातीच्या काळामध्ये ही देखील क्लिनिकल ट्रायल स्टेजमध्ये असल्यामुळे बऱ्याच डॉक्टरांमध्ये याच्याबद्दल गैरसमज आहे. पण आम्ही बघितलेलं आहे स्टेम सेलमुळे हार्मफुल काहीच होत नाही. जो काय होतो तो पेशंटला, रुग्णांना फायदाच आम्ही बघितलेला आहे, तोटा बघितलेला नाहीये. आणि आम्ही ज्या पेशी वापरतो त्या ऍडल्ट स्टेम सेल आहेत, त्या एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स नाहीत. त्या खूप सेफ आहेत त्या. नक्कीच. आपला फोन आलाय, आपण फोन घेऊया. रोशन यांचा जळगाववरनं फोन आलाय, विचारा काय प्रश्न आहे. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार, बोला. हा सर, माझ्या आईच्या डाव्या पायामध्ये जे कार्टिलेज आहे ते घासले गेले आहेत. डॉक्टरांनी नी रिप्लेसमेंटचा सल्ला दिला नाही इकडे. तर बरं, आईला जिन्याच्या पायऱ्या वगैरे पण चढता येत नाही. सेल थेरपीने तिच्यावर काही उपचार होऊ शकतो का? नक्कीच. बरं, त्याचा खर्च वगैरे किती येईल आणि कालावधी किती लागेल? बर. तुमच्या असं मला दिसतंय की कार्टिलेज लॉसमुळे त्यांना ऑस्टिओ आर्थरायटिस झालेला आहे. आता कार्टिलेज लॉस असेल तर नवीन कार्टिलेजच्या पेशी जर आपल्याला तयार करता आल्यात की नवीन कोर्चा जर आपल्याला तयार करता आली तर डेफिनेटली आपल्याला सांधा बदलण्याचं ऑपरेशन टाळता येतं. आता नवीन कार्टिलेजच्या टिश्यू तयार करण्याची प्रक्रिया स्टेम सेल देखील पॉसिबल आहे. फक्त एकच आहे, ते सांगतात 4 ते 8 महिन्याचा कालावधी लागतो. लांब कालावधी आहे. पण स्टेम सेल मध्ये आपल्याला नी रिप्लेसमेंट इझिली करता येतं आणि खर्च देखील बराच कमी. सांगता नी रिप्लेसमेंटला सांगता 2 ते 3 लाख रुपये लागतात. स्टेम सेल सांगता हार्डली 50 ते 60 हजारामध्ये ते आपल्याला प्रयत्न करता येतात. नक्कीच डॉक्टर, मला अजून चर्चा पुढे न्यायची, पण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. हितगुज मध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चर्चा करतोय स्टेम सेल थेरपी एक वरदान या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अनंत बागुल. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, तुम्ही जेव्हा आपला कार्यक्रम सुरू झाला तेव्हा असं सांगितलं की स्टेम सेल थेरपी ही डायबिटीससाठी देखील उपयुक्त ठरू शकते. त्याचबरोबर लिव्हर सिरोसिस म्हणून एक आजार आहे त्यावरती देखील खूप उपयुक्त ठरू शकते. त्याबद्दल काय सांगाल आणि अशा काही केसेस तुमच्याकडे आलेल्या का? स्टेम सेल फक्त मेंदूवरच कार्यकारी ठरत नसून इतर बऱ्याच आजारामध्ये याचं उपयुक्तता सिद्ध झालेली आहे. लिव्हर सिरोसिस, किडनी डॅमेज किंवा किडनी फेल्युअर, त्याच्यानंतर मग डायबिटीस, हे 3 मुख्य आजार आहे ज्याच्यामध्ये देखील स्टेम सेल उपयुक्तता आपल्याला दिसून आलेली आहे. आमच्याकडे लिव्हर सिरोसिसचे बरेच पेशंट आमच्याकडे आलेले आहेत. लिव्हर सिरोसिसमध्ये लिव्हर डॅमेज झाल्यामुळे, त्याची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे हिपॅटिक एन्केफेलोपॅथी किंवा बऱ्याच कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. मी तुम्हाला 1-2 एक्झाम्पल दाखवू इच्छितो. हा जो रुग्ण आहे सांगता एक 70 वर्षाची महिला आहे. लिव्हर सिरोसिसमुळे हार्डली तिला सांगण्यात आलं होतं की 4 ते 5 महिन्यापेक्षा जास्त ही जगू शकणार नाही. ही गोष्ट आहे 2 वर्षापूर्वीची. बरं, आता ही रुग्ण स्टेम सेल झाल्यानंतर संपूर्णपणे नॉर्मल जीवन जगत आहे. तिला आता कसलाही त्याला प्रॉब्लेम वाटत नाहीये. तसंच डायबिटीसचे पण रुग्ण तुमच्याकडे आलेले आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल? अवश्य. डायबिटीस मध्ये आम्हाला एक विशिष्ट गोष्ट करावी लागते. एंजिओग्राफी करून पॅन्क्रियाटिक आर्टरी किंवा स्वादुपिंडाच्या रक्तवाहिनीपर्यंत आम्ही एक कॅथेटर पास करतो, मायक्रो एंजिओग्राफी, आणि त्याद्वारा स्टेम सेल जर आपण इंजेक्ट केल्या तर त्या पॅन्क्रियास मध्ये जाऊन इन्शुलिन तयार करणाऱ्या ग्रंथींची निर्मिती होते आणि मग डायबिटीसचा आपल्याला समूळ नायनाट करता येतो. आपण एक बघत असाल एक्झाम्पल की काय लिव्हर सिरोसिसचा आणखी एक पेशंट आहे. डायबिटीससाठी तुम्ही बघत असाल की डायबिटीसमध्ये
जखमा होतात बऱ्याचदा. नॉन हिलिंग वुंड असतं. इतकंच नाही तर त्याला गँग्रीन होऊन त्याचा अँप्युटेशन सल्ला दिला होता. आपण बघत असाल की हे जे सबग्रस्त होते त्यांना पाय कट करण्याचा किंवा अँप्युटेशनचा सल्ला देण्यात आला होता. पण स्टेम सेल वापरल्यानंतर त्याच्या जखमा खूप चांगल्या बऱ्या ठीक झाल्यात आणि अँप्युटेशन व्हर्च्युअली आपल्याला टाळता आलंय. नक्कीच डॉक्टर, आपल्याला एक फोन आला, पण फोन घेऊया. रमाकांत बोलतायत मुंबईवरून, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. नमस्कार. हा, मी रमाकांत भोसले बोलतोय. हा डॉक्टर साहेब, माझ्या आईचं वय 85 आहे आणि मी आता माझ्या आईला आहे ना लीलावती हॉस्पिटलमध्ये आणि बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखवलं. तिच्या पायाला ना ड्राय गँग्रीन झालं असं त्यांनी सांगितलं. अंगठ्यामध्ये ना तिच्या ब्लॅकपणा असा आलाय. अंगठा सुरुवातीला अंगठा हे झाला, नंतर बाकीचे बोटं झाले. तर डॉक्टरांनी सल्ला दिला होता की पाय कापावा लागेल. पण वयाचा विचार करून आणि नंतर तिची जी काय मानसिक स्थिती विचारात घेऊन आम्ही तो एक कॅन्सल केलं ते पाय कटिंग करण्याचं वगैरे आणि तिला घरी आणलंय. पण डॉक्टर साहेब, तुमच्या थेरपीनुसार त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की नसामध्ये ब्लड सर्क्युलेशन न होत असल्या कारणाने तिचा पाय कापावा लागेल. प्लॉट निर्माण झालाय, तर त्याला तुमच्या थेरपीत होऊ शकतं का इलाज? सनाईल एंजिओपॅथी म्हणजे म्हातारपणामुळे सगळ्या रक्ताच्या वाहिन्या बंद होणं हा एक त्याला प्रकार म्हणतात. स्टेम सेलचा डेफिनेटली उपयोग होतो. स्टेम सेलचा वापर केला तर ब्लड सप्लाय सांगता 4 ते 6 पट इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. एकदा 4 ते 6 पट रक्ताचा पुरवठा वाढला तर आपला सनाईल गँग्रीन अगदी इलेल्या आपला टाळता येतात. आम्ही याच्यामध्ये फ्युमरल अँजिओग्राफी करून स्टेम सेलची मोठ्या प्रमाणामध्ये डोस आम्ही त्या पायामध्ये देतो. एकदा स्टेम सेल त्या रक्तवाहिनीपर्यंत पोहोचले की निओ अँजिओजेनेसिस किंवा रक्तवाहिन्यांची नवनिर्मिती होते आणि पेशंटला मग जे काय गँग्रीनस चेंजेस किंवा प्री गँग्रीनस चेंजेस आपल्याला रिव्हर्ट बॅक करता येतात. बरं, तसंच डॉक्टर, मला असं विचारावं वाटतं की स्टेम सेल थेरपी घेणाऱ्या रुग्णाला साधारणतः किती दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं? कारण की अर्थातच ऑपरेशन नसतं, पण एक वेगळ्या पद्धतीची थेरपी असल्यामुळे काही काळ राहावं लागतं का हॉस्पिटलमध्ये? या स्टेम सेल हा खूप मोठा सब्जेक्ट आहे. यामुळे बऱ्याचशे समज गैरसमज असल्यामुळे आमची वेबसाईट आहे chaitanyastemcell.com. तर chaitanyastemcell.com मध्ये आम्ही 24 भाषामध्ये सगळी माहिती उपलब्ध करून घेतलेली. स्टेम सेल्स, त्याचे गुणधर्म, त्याचे ऍडव्हान्टेज, त्याचे डिसएडव्हान्टेज, कोणकोणत्या आजारामध्ये ती त्या कोणकोणत्या आजारामध्ये तिची उपयुक्तता आहे, त्याचे फर्दर नवीन रिसर्च काय काय झालेले आहेत, आता पण आलेले रिझल्ट, हे सगळ्यांची सविस्तर चर्चा आम्ही आमच्या वेबसाईटवर केलेली आहे. chaitanyastemcell.com या वेबसाईटमध्ये सगळी माहिती दिल्यामुळे आपण अवश्य त्याला भेट द्या. म्हणजे आपले जे काही समज गैरसमज किंवा उत्कंठा आहे त्याच्यावर आपल्याला निश्चितपणे हे करू शकेल. काही जर वाटलं मला कधी आपण संपर्क साधा आणि आपला शंका कुशंका मी तुम्ही डेफिनेटली दूर करू शकतो. नक्कीच डॉक्टर, एक शेवटचा आणि जातात असा प्रश्न विचारायचा वाटतो की तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती शोध निबंध सादर केलेले आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल? रिसेंटली चीनमध्ये इंटरनॅशनल स्टेम सेल काँग्रेसमध्ये मी माझा शोध निबंध सादर केला होता. एकच त्या प्लॅनेटोरियम माझं लेक्चर देखील झालं होतं. हा माझा 6वा प्रबंध होता आंतरराष्ट्रीय पातळीवर. म्हणजे थोडक्यात म्हणजे नवीन विषय असल्यामुळे लोकांची, डॉक्टरांची उत्सुकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यामुळे आम्ही शोध निबंधाद्वारा या तज्ज्ञ व्यक्तींचा देखील आम्ही समज गैरसमज दूर करायचा निश्चितपणे प्रयत्न करतो. नक्कीच डॉक्टर, खरंच खूप छान मार्गदर्शन केलं आणि नक्कीच या माध्यमातून तुम्ही स्टेम सेल थेरपी बद्दल गैरसमज दूर केलेला आहे. तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.